जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण 8व्या दशकातील 8वा समास आत्मदर्शन पाहत आहे। आत्मसाक्षात्कार होणं, आपण कोण आहे हे कळणं, खऱ्या अर्थानं ज्ञान होणं, सायुज्य मुक्तीला प्राप्त होणं हा विषय समर्थ समजावून सांगतायत। या मुक्तीपर्यंतचा मार्ग समर्थांनी आपल्यापुढे स्पष्टपणे मांडला। सद्गुरुबोध ही त्याची सुरुवात आहे। सद्गुरुबोध जेव्हा झाला, चौदेहासा अंत आला, तेणे निजध्यास लागला सस्वरूपी, तेणे निजध्यासे प्राणी, ध्येयची झाला निर्वाणी, सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला। आता सायुज्य मुक्तीचा धनी म्हणजे सायुज्य मुक्तीचा मालक, अधिकारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या अवस्थेबद्दल समर्थ पुढे विवरण करतायत। ते काय म्हणतायत पहा। दृश्य पदार्थ ओसरता, अवघा आत्माची तत्वता, नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही। दृश्य नाही ही ज्ञानदृष्टी आहे बरं का, आपला अनुभव असा नाही। दृश्य आहे हा आपला अनुभव आहे। दृश्याला असलेली सत्यता हे आपलं जीवन आहे। दृश्याचा अनुभव म्हणजे तरी काय? प्रत्येक इंद्रियाला येणारा विषयाचा अनुभव हा दृश्याचाच अनुभव आहे। आपण त्या अनुभवाला सत्यता देतो। इतकंच नाही तर ज्या देहाच्या मार्फत तो अनुभव येतो त्या देहालाही आपण मग सत्यता देतो। याचा परिणाम हळूहळू असा होतो की या देहाबरोबर आपण संलग्न होऊन जातो। अशा रीतीनं आपण दृश्यामध्ये आसक्त होऊन राहतो। याच्या बरोबर उलट स्थिती इथे समर्थ वर्णन करतायत। दृश्य पदार्थ ओसरता। आता जीवनातून दृश्य पदार्थ निघून गेले असा इथे अर्थ आहे का? तर मुळीच नाही। आपल्या जीवनामध्ये जसं दृश्य आहे तसंच संत महात्म्यांच्या जीवनामध्येही दृश्य आहे, पण ते त्या दृश्याच्या ठिकाणी नाहीत, ही त्यांच्या जीवनाची वस्तुस्थिती आहे। आणि आपण या दृश्यामध्येच आहोत, ही आपल्या जीवनाची वस्तुस्थिती आहे। समर्थ म्हणतायत त्यांची स्थिती कशी आहे? अवघा आत्माची तत्वता, म्हणजे दृश्य कुठेही गेलेलं नाही, पण दृश्याच्या ठिकाणी असणारी मीपणाची जाणीव त्या ठिकाणी नाही। मीपणाची जाणीव आत्म्याच्या ठिकाणी आहे, म्हणजेच आत्मा मी हा भाव आहे। आता ही मीपणाची जाणीव सर्वत्र व्यापून आहे हे आपण पूर्वीही पाहिलेलं आहे। जाणीव रूपाने आत्मस्वरूप सर्वत्र व्यापून आहे पण, अस्तित्व पण, शुद्ध अस्तित्व चराचरात व्यापून आहे। म्हणजे मला माझं अस्तित्व जर कळलं, शुद्ध अस्तित्व बरं का, तर चराचरामध्ये व्यापून असलेल्या शुद्ध अस्तित्वाशी मी आपोआपच तदाकार झालो। हाच न्याय इथे लागू पडतो। म्हणजे तत्वतः विषय कुठेही जात नाहीत, पण ते विषय उपभोगणारा मी त्या ठिकाणी असत नाही। मी आत्म्यामध्ये स्थित झालेला असतो। आता विषय कुठेही जात नाहीत आणि तरीही विषयांमध्ये व्यक्ती नाही, ही गोष्ट कशी अस्तित्वात असू शकेल? आपण एक उदाहरण पाहूया। आत्ता आपण निरूपण ऐकतोय, पण समजा आपलं मन, आपलं चित्त व्यग्र आहे। आपल्या डोक्यामध्ये दुसरेच कुठले तरी विचार आहेत। समजा ऑफिसमध्ये काहीतरी अडचण आहे, पैशांचा गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यामुळे खूप मोठी अडचण समोर आलेली आहे। कदाचित आपल्यावर आरोप होऊन आपल्याला शिक्षाही होऊ शकते, वगैरे वगैरे। अशा व्यग्र चित्ताच्या अवस्थेमध्ये आपण आत्ता श्रवण करतोय। कानांमध्ये आवाज जातोय, बुद्धीपर्यंतही जातोय, मनापर्यंतही जातोय, पण आतलं मन, बुद्धी, चित्त या सगळ्या गोष्टी व्यग्र आहेत। दुसरेच विचार आडवे येत आहेत। ऑफिसमध्ये आता काय करता येईल, या अडचणीतून कसं बाहेर पडता येईल, वगैरे वगैरे।
मग असं सांगा की आपण निरूपणाच्या ठिकाणी आहे की ऑफिसमध्ये आहे? आपण निरूपणाच्या विषयाच्या ठिकाणी आहे की ऑफिसमधल्या अडचणीच्या ठिकाणी आहे? तत्वतः आपण ऑफिसमधल्या अडचणीच्या ठिकाणीच आहे. आता इथे 2 प्रकारचे विषय आहेत. एक प्रत्यक्ष विषय आहे आणि एक अप्रत्यक्ष विषय आहे. जे निरूपण श्रवण होत आहे हा प्रत्यक्ष विषय आहे, पण डोक्यात असलेले ऑफिसचे विचार हा अप्रत्यक्ष विषय आहे. यावरून असं दिसतं की एका विषयामध्ये मनुष्य गुंतलेला असूनही तो दुसऱ्या विषयाच्या अनुभवात राहू शकतो, जो विषय प्रत्यक्षतः अस्तित्वात नाही. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की भजन सुरू आहे, पण जी व्यक्ती लोभी आहे, ज्याचं चित्त पैशामध्ये आहे, त्याला भजनात पैसाच दिसतो. जी व्यक्ती कामी आहे त्याला भजनामध्ये स्त्रीच दिसते, स्त्रीचंच चिंतन तो करतो. म्हणजे आपल्यामध्ये जो विषय दडलेला आहे त्या विषयाकडं आपलं चित्त धाव घेतं. आत्मदर्शन या अवस्थेला पाहताना आपण काय पाहिलं? समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं की सद्गुरुबोध जेव्हा झाला, चौदेहास अंत आला. आता चौदेहांमध्ये सूक्ष्मदेह तर 2 नंबरला आहेच. 1 नंबर स्थूल देह, 2 नंबर सूक्ष्मदेह, मग कारण आणि महाकारण. आता आपलं चित्त, मन या गोष्टी ज्या सूक्ष्मदेहाशी संबंधित आहेत, त्या देहाचा अंत होणं म्हणजेच मनाचा लय होणं, चित्ताचा लय होणं. मग जो विषय अस्तित्वात नाही त्याचं चिंतन कोण करत होतं? मनच करत होतं, चित्तच करत होतं. मग जर तेच तिथे नसेल तर विषयाचं चिंतन होईल का? म्हणजे मनाचा व्यापार थांबलेला आहे, चित्ताचा व्यापारही थांबलेला आहे, पण देह विषयामध्ये आहे. आता देह तरी विषयामध्ये का आहे? कारण देहाचा स्वभावच स्थूल आहे. देह मुळात 5 भूतांचा, त्रिगुणांचा बनलेला असल्यामुळं देहाला विषयातून पूर्णपणे बाहेर काढताच येणार नाही. देह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो श्वास घेणार, अन्नसेवन करणार, मलमूत्र विसर्जन करणार, विषयांचा उपभोग घेणार, इकडून तिकडे जाणार किंवा स्वस्थ बसणार. कोणतं ना कोणतं कर्म देहाला असणारच आहे. त्यामुळं देह विषयात नाही असं होऊ शकत नाही. पण विषय ज्या मनानं, चित्तानं साधक उपभोगत आहे ते मन आणि चित्तच जर लय पावलं तर विषयांमध्ये असूनही तो विषयांमध्ये राहत नाही. आता हे मन आणि चित्त लय पावून जातं कुठं? पाण्याचं किंवा समुद्राचं उदाहरण आठवून पहा. पूर्वी निरूपणात आलेलं आहे. मूळ जे पाणी आहे ते संथ आहे, त्यामध्ये कोणताही तरंग नाही. विकारांमुळं किंवा त्रिगुणांमुळं त्याच्यामध्ये तरंग निर्माण झाले. तरंगच वाढले, त्याचं लाटांमध्ये रूपांतर झालं. लाटांवरती फेस आला, फेसांमधून शिंतोडे बाहेर उडले. असं आपलं मन आणि चित्त व्यग्र झालेलं आहे. मग शिंतोडे उडून शांत होऊन कुठे जाणार? समुद्रातच जाणार. फेस जर गेला तर कुठे जाणार? समुद्रातच जाणार. लाट विरली की समुद्रातच विरणार. म्हणजे पुन्हा मूळ स्वरूपामध्येच सर्व गोष्टी लीन होतात. तसंच मन कुठे लीन होतं? आत्म्यामध्येच लीन होतं. चित्त कुठे लीन होतं? आत्म्यामध्येच लीन होतं. तसंच बुद्धी, अहंकार, अंतःकरणाचं आहे, हे सर्व आत्म्यामध्येच लीन होतं. मग तत्वतः त्या महात्म्यापाशी काय राहिलं? एक आत्माच तेवढा राहिला. आता तिथे मन नाही, आता तिथे चित्त नाही, बुद्धी नाही, तर्क नाहीत, विचार नाहीत, अंतःकरण नाही आणि मीपणा म्हणजे अहमसुद्धा नाही. जर काही असेल तर केवळ आत्मा आहे. मग अशा स्थितीमध्ये देह तर कर्मांमध्ये आहे, कारण तो स्थूल आहे. तो निसर्गाच्या नियमानं जाणार, विषय त्याला आडवे येणार आणि विषयांमध्येही तो जाणार. पण तिथे साधक मात्र, तो महात्मा मात्र आसक्तीने नाही, उपभोगाने नाही,
जाणीवेने नाही. जाणीवेने आता जर तो कुठे असेल तर केवळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. यालाच समर्थ म्हणतायत अवघा आत्माची तत्वता. हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे, पण पुस्तकी सत्य वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभूती असणं वेगळं. आद्य शंकराचार्य म्हणतातच की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, पण जगन्मिथ्या हा आपला अनुभव आहे का? जगत सत्य आहे हा आपला अनुभव आहे, तर ब्रह्मसत्य हा अनुभव असणार नाही. ज्याला जगत मिथ्या हा अनुभव आला, हा अनुभव घेणारं मन ज्याचं लय पावलं, चित्त ज्याचं लय पावलं, देहबुद्धी ज्याची लय पावली, त्याला ब्रह्मसत्य हा अनुभव येईल. म्हणजे अवघा आत्माची तत्वता ही सत्यताच आहे, तत्वज्ञानच आहे. पण त्या महात्म्याच्या बाबतीत दृश्य ओसरल्यामुळं हे तत्वज्ञान सत्यात उतरलेलं असतं. दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्माची तत्वता, नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. समर्थ म्हणतायत नीट विचार करून जर पाहिला तर अशा महात्म्याला दृश्याची बाधा नाही. एखाद्या गोष्टीची बाधा असणे किंवा बाधा नसणे या दोन गोष्टी तदाकारता निर्देशित करतात. अन्नसेवन अखिल सृष्टी करत आहे. प्रत्येक जीव आपल्या देहाला पोसत आहे. सगळ्या मनुष्यांना अन्न लागतंच, पण अन्नाची बाधा काही जणांना असते. म्हणजे काय तर अन्नाचंच चिंतन, अन्नाच्याच ठिकाणी बुद्धी, अन्नाच्याच ठिकाणी मन, अन्नाच्याच ठिकाणी चित्त. अन्नमय इतकी वासना तीव्र असते की अन्नाशिवाय दुसरं काही सुचत नाही. असे लोक असतात. असं जर प्रत्येक विषयाच्या बाबतीत असेल तर वैषयिक वासना तीव्रच झाली नाही का? आणि मग ही वासना कितीही तीव्र असो किंवा सौम्य असो, त्या वासनेला आपल्या आत शिरण्याला एकच मार्ग आहे, आपलं अंतःकरण. हे जर शुद्ध नसेल तर मनुष्य प्रत्येक दृश्याच्या ठिकाणी साहजिकच आसक्त होत राहणार, आणि ही आसक्ती म्हणजेच दृश्याची बाधा आहे. समर्थ म्हणतायत नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. जो आत्मबुद्धीमध्ये स्थिर झाला, ही आत्मबुद्धी आपण मगाशी पाहिली, अवघा आत्माची तत्वता, असं ज्याला प्रत्यक्ष अनुभवाला आलं त्याला दृश्य मुळीच नाही. याचा अर्थ असा की तो त्यात असूनही नाही. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे. श्री महाराज कोणाशी तरी अत्यंत रागानं भांडत होते. अगदी शिवीगाळ चाललेला होता. श्री महाराजांशी भांडणारी व्यक्तीसुद्धा श्री महाराजांना शिव्या देत होती. श्री महाराज त्यानं दिलेल्या शिव्या सव्याज परत करत होते. श्री महाराज इतके रागानं बोलत होते की त्यांचा चेहराही लाल झालेला होता. श्री महाराजांच्या जवळ वामनराव ज्ञानेश्वरी नावाचे गृहस्थ राहायला असत. ते ज्ञानेश्वरीचा सतत अभ्यास करत, म्हणून लोक त्यांना ज्ञानेश्वरी असंच म्हणत. श्री महाराज रागारागानं भांडत असताना वामनरावांनी मुद्दामून श्री महाराजांच्या जवळ जाऊन त्यांना विचारलं, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव याबद्दल माऊली ज्ञानेश्वरीत काय सांगतात? हे वामनरावांचं वाक्य ऐकल्या ऐकल्या ताबडतोब श्री महाराज एकदम शांत झाले. शांतपणे वामनरावांना ते म्हणाले, वामनराव, एवढं रागाचं सोंग आटपलं की तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगतो. आता श्री महाराज त्या प्रसंगामध्ये आहेत की नाहीत? ते चिडलेले आहेत की नाहीत? शिव्या देतायत पण ते शिव्या देतायत की नाहीत? रागानं बोलतायत पण त्यांच्यापाशी राग आलेला आहे की नाही? श्री महाराजांना कोणत्याही विकाराचा स्पर्श नव्हता, तरीही ते विकारांमध्ये आहेत असं दिसत होतं. हीच अवस्था समर्थ सांगतायत की अशा महात्म्याला दृश्य असत नाही. दृश्य असतं देहाला, पण तो मुळात देहापाशीच असत नाही, त्यामुळं तो दृश्यामध्ये असत नाही. समर्थ पुढे काय म्हणतायत पहा. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभवा आले, श्रोती पाहिजे ऐकिले, या नाव मोक्ष.
आपण जे मगाशी पाहिलं की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या शंकराचार्य म्हणतात, आपण ते पुस्तकात वाचलंही, पण आपला तसा अनुभव नाही. महात्म्याचा तसा अनुभव आहे. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभवा आले. ते खरोखरच असत्य आहे. दृश्य हे महात्म्याच्या अनुभवाला आलेलं असतं. आता दृश्याचं असत्य असणं केव्हा अनुभवाला येईल? केवळ आणि केवळ तेव्हाच जेव्हा आत्म्याची सत्यता कळेल आणि आत्मा अनुभवाला येईल. अन्यथा नुसत्या वाचनानं, तर्कानं आपल्याला दृश्य मिथ्या आहे हे अनुभवाला येणार नाही. आपल्या वृत्ती आपल्या इंद्रियांशी तदाकार झालेल्या आहेत आणि इंद्रिये विषयांमध्ये तदाकार आहेत. त्यामुळे आपण एक प्रकारे पाहायला गेल्यास जीवपणानं विषयांमध्ये लिप्त आहे. आता अशा स्थितीमध्ये नुसतं अद्वैत तत्त्वज्ञान ऐकून किंवा वाचून ते बाणणार कसं? त्यासाठी सद्गुरुपदिष्ट साधनाच करावी लागेल. साधना केल्यानंतरच मिथ्यापणे अनुभवा आले ही गोष्ट कळून येईल. जे सत्य आहे ते कळलं की जे असत्य आहे ते आपोआप समोर येतं. म्हणजे लहान मुले भातुकली खेळत आहेत, तर लहान मुलांना भातुकली खोटी आहे हे समजावून समजणार नाही. ती लहानच आहेत. जेव्हा ती मोठी होतात तेव्हा त्यांना खरा प्रपंच कळतो. खरा प्रपंच कळला की भातुकलीचं मिथ्यत्व आपोआपच कळलं नाही का? तसंच आत्मदर्शनाच्या बाबत आहे. आत्माच अवघा आहे, अवघा आत्माची तत्वता या अवस्थेमध्ये साधक गेला की मिथ्या जे आहे त्याचं मिथ्यत्व अनुभवाला येतं. तोपर्यंत ते येणार नाही. समर्थ म्हणतायत, हाच मोक्ष आहे. त्याचा देह कुठेही गेलेला नाही. देह प्रारब्धही त्यामुळं कुठेही गेलेलं नाही. कर्मसंबंध कुठेही गेलेले नाहीत. देह कर्मांमध्ये आहे, प्रारब्धामध्ये आहे, देह देहाच्या भोगांमध्ये आहे, पण तो पूर्णपणे देहापासून अलिप्त आहे. मी आत्मा या भावामध्ये स्थिर आहे. समर्थ याचा राजमार्गच सांगतात. सद्गुरुवचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी. श्रवण मनन केलेची करी, अत्यादरे. श्रवण आणि मनन हाच मार्ग आहे ज्या मार्गानं सद्गुरुवचन अंतःकरणामध्ये येतं. साधक ते वचन हृदयी घट्ट धरतो. सद्गुरुवचन हृदयी धरी. ते वचन एकमेव आहे. तत्त्वम असि. ते ब्रह्मच तू आहेस हेच सद्गुरूंचं मुख्य वचन आहे. ते पटण्यासाठी सद्गुरू अनंत प्रकारांनी उपदेश करतात आणि त्यांचा सर्व उपदेश त्यांच्या वचनांमध्येच येतो. पण त्याचा गाभा एकच की ते ब्रह्म तू आहेस. श्रवण आणि मननानं हे वचन शिष्य अंतःकरणामध्ये घेतो. श्रवण आणि मननानंच ते वचन स्वतःमध्ये तो दृढ करतो. हे दृढ करणं हीच सद्गुरुपदिष्ट साधना आहे. आणि मग हे वचन दृढ झालं की तो मोक्षाचा अधिकारी होतो. आपण व्यवहारात परीक्षा देतो पहा, किंवा इंटरव्ह्यू असतो. त्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा परीक्षेमध्ये काय सिद्ध केलं जातं की मी त्या नोकरीसाठी, त्या पदासाठी पात्र आहे. ही सिद्धता आहे. हा अधिकार सिद्ध करणं आहे. हाच जर सिद्ध केला नाही तर कोण नोकरीवर घेणार? तो आधी सिद्ध करावा लागतो, मग साहेबाच्या सहीनं नोकरी मिळते. म्हणजे याचा अर्थ असा की अधिकारी स्वतःला जरी जीवानं केलं तरी सद्गुरु कृपेशिवाय प्राप्ती नाही. म्हणून परमार्थाच्या सुरुवातीपासून परमार्थाच्या शेवटपर्यंत सद्गुरु वचनच हृदयी धरावं लागतं. सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी. समर्थ चकार वापरतात पहा. तो मोक्षाचा अधिकारी असं म्हणत नाहीत. तोची मोक्षाचा अधिकारी. याचा अर्थ असा की अन्य कुणीही नाही. ज्यानं विषयांनाही महत्त्व दिलं आणि साधनेलाही महत्त्व दिलं तो मोक्षाचा अधिकारी नाही. विषय भोगताना विषयाशी समरसून अगदी विषयासक्त होतो,
साधनेच्या वेळी मात्र अगदी नेटानं साधन करतो, हा साधनेचा दांभिकपणा आहे. साधन खरोखर अंतःकरणामध्ये मुरलं की विषयाबद्दलची आसक्ती कमी झालीच पाहिजे. विषयामध्ये जोपर्यंत आपलं मन रमतंय, आपलं चित्त रमतंय, आपल्याला इथे सुख आहे असा भास होतोय, तोपर्यंत साधना मुरलेली नाही. 100% साधना 100% शरणागती परमार्थामध्ये अपेक्षित आहे. जेव्हा समर्थ म्हणतात सद्गुरु वचन हृदयी धरी, त्यावेळी त्यामध्ये अत्यंत गहन अर्थ दडलेला आहे. आपल्या हृदयामध्ये विषय आपण धरून ठेवलेला आहे. आपल्या हृदयामध्ये आपला मी आपण धरून ठेवलेला आहे. त्याची जागा सद्गुरु वचनानं घेतली पाहिजे. ते सद्गुरु वचन आहे तत्वम असी, म्हणजे मी आत्मा आहे या भावानं आपल्या अवस्था व्यापून गेल्या पाहिजेत. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये हा एकच भाव स्थिर झाला पाहिजे की अहम आत्मा. हे घडणं म्हणजे सद्गुरूंचा बोध, सद्गुरूंचं वचन हृदयाशी धरणं. समर्थ म्हणतायत असं जो हृदयाशी सद्गुरू वचन धरतो तो मोक्षाचा अधिकारी होतो. आता तो या पात्रतेचा झाला की त्याला मोक्ष मिळेल, म्हणजेच देहपणेच तो विदेह स्थिती अनुभवेल. पण असं होऊनही तो श्रवण आणि मनन सोडत नाही. समर्थ म्हणतायत श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. म्हणूनच आपण मगाशी पाहिलं की या श्रवण मननानंच त्याचा परमार्थात प्रवेश होतो. या श्रवण मननानंच तो साधनेकडे वळतो. या श्रवण मननाचा आधार घेऊनच तो साधनेमध्ये स्थिर होतो आणि श्रवण मननानंच तो आत्मबोधापर्यंत पोहोचतो. आणि असं होऊनही पुन्हा श्रवण आणि मनन तो सोडत नाही, ते तो करतच राहतो. श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. तुकाराम महाराज म्हणतात सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधिध्यासन साक्षात्कार. श्रवण आणि मननाचा हात धरून साधक निधिध्यासापर्यंत पोहोचतो. हा निधिध्यास आहे आपण आत्मा आहोत याच सद्गुरु वचनाचा. त्यामुळे या श्रवणामध्ये तू आत्मा आहेस या सद्गुरूंच्या मुख्य वचनापासून ते वचन पटवून देण्याचा सर्व उपदेश सामावलेला आहे. आणि हे सर्व एकत्रितपणे सद्गुरु वचन आहे. सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. आता पुढे समर्थ काय उपदेश करत आहेत तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.